नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. करदात्यांनी आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1,80,00,000 रुपयांचा मालमत्ता कलाचा केला भरणा. उत्तर भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नागरिकांना पुरस्कार देऊन त्यांचा केला सन्मान. गणपत गायकवाड आणि त्यांचा भाचा कुणाल गायकवाड याला कल्याण न्यायालयात केलं गेलं हजर. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांची पालघर जिल्हाधिकारी पदावर बदली. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिकेनं सन 2024-25 या वर्षात पाणी बिलापोटी 148,95,00,000 रुपयांची वसुली करण्यात यश मिळवलंय. गतवर्षीपेक्षा ही वसुली 15 कोटी रुपयांनी अधिक आहे. पाणी पुरवठा विभागानं केलेल्या आक्रमक पाठपुराव्यामुळं अखेरच्या दिवशी 7 कोटी रुपयांची वसुली करण्यात यश मिळालं. ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार पाणी ग्राहकांकडून सन 2024-25च्या चालू वर्षाच्या बिलापोटी 147 कोटी रुपये तर थकबाकीपोटी 78 कोटी रुपये असे एकूण 225 कोटी रुपये वसूल करायचं होतं. या वर्षी चालू बिलाच्या रकमेपोटी 94,54,00,000 रुपये वसूल झाले आहेत, तर थकबाकीपोटी 40,41,00,000 रुपयांची वसुली झाली आहे. त्याचबरोबर मुख्यालयात 14 कोटी रुपयांच्या बिलांचा भरणा देखील झाला. या आर्थिक वर्षात एकूण 148,95,00,000 रुपयांची वसुली झाली आहे. पाणी पुरवठा विभागानं अधिकाधिक वसुली करून उद्दिष्टपूर्ती करावी असे निर्देश महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. त्यानुसार सप्टेंबर 2024मध्ये अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मीटर रीडरना साप्ताहिक उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आलं. अवैध नळ संयोजने खंडित करण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाचं मीटर रीडर, उपअभियंता, विभाग प्रभितीतील कर्मचारी, सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळ उपायुक्त यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे गेल्या वर्षीपेक्षा 15 कोटी रुपयांची अधिक पाणी बिल वसुली करणं शक्य झाल्याचं उपनगर अभियंता पाणी पुरवठा विनोद पवार यांनी सांगितलं. बिल वसुलीसाठी पाठपुरावा करताना पाणी पुरवठा विभागानं वर्षभरात 13,156 जल जोडण्या खंडित केल्या. 13,837 ग्राहकांना नोटिसा देखील दिल्या. 2,374 मोटर पंप जप्त करण्यात आले, तर 676 पंप रूम्स सील करण्यात आल्या. ज्या ग्राहकांकडे पाणी बिलाची थकबाकी आहे त्याचा पुन्हा एकदा आढावा घेऊन थकबाकी वसुली केली जाईल. जे ग्राहक चालू वर्षाच्या बिलासह थकबाकी भरणार नाहीत त्यांच्या जलजोडण्या खंडित करण्याची कारवाई सातत्यानं सुरूच राहणार असल्याचं विनोद पवार यांनी स्पष्ट केलं. कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं. गणपत गायकवाड यांच्यावर यापूर्वीची जुनी केस असून त्या केसच्या संदर्भात न्यायालयात हजर करण्याचे न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना आज हजर केलं. महेश गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड तळोजा जेलमध्ये असून पोलीस बंदोबस्तात त्यांना कल्याण न्यायालयामध्ये आणण्यात आलं होतं. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्यायालय परिसरात मोठाच पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तर न्यायालयाच्या दोन्ही गेटवर बॅरिकेड टाकून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 2021मध्ये अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी कल्याण न्यायालयात गणपत गायकवाड यांना हजर करण्यात आलं आहे. अनेक तारखांना गैरहजर असून न्यायालयानं पोलिसांना समन्स बजावून हजर करण्याचे नोटीस दिल्यानंतर आज पोलीस त्यांना न्यायालयात हजर करणार होते.
माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या न्यायालयाच्या सुनावणीला भाजप आमदार सुलभा गायकवाड आणि त्यांची सून आणि नातू कल्याण न्यायालयात दाखल अॅट्रॉसिटीच्या जुन्या केस संदर्भात कल्याण न्यायालयानं नोटीस बजावल्यानंतर आज पोलीस बंदोबस्तात गणपत गायकवाड यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यामुळे न्यायालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कल्याण पूर्व भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचा भाचा कुणाल गायकवाड याला कल्याण न्यायालयात हजर केलं गेलं. गणपत गायकवाड यांच्यावर यापूर्वीची जुनी केस असून त्या केस संदर्भात न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायालयानं दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना हजर केलं. 2014 मध्ये निवडणुकीदरम्यान झालेल्या एका राडा प्रकरणी कल्याण न्यायालयात गणपत गायकवाड यांना हजर केलं. उन्हामुळे लिंबाची वाढत चाललेली मागणी पाहता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबाचे दर वाढले आहेत. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातून एपीएमसी मार्केटमध्ये लिंबांची आवक सुरू झाली आहे. सध्या लिंबांचे दर वाढले असून 50 ते 60 रुपये डझननं ती विकली जात आहेत. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित होत असलेल्या जांभळी नाका इथल्या शिवाजी मैदान चैत्री नवरात्रोत्सव 2025 भक्ती आणि कला महोत्सवाच्या काल तिसऱ्या दिवशी भोजपुरी लोकसंगीत नाईट सुप्रसिद्ध लोकगायक शिवम पांडे, लोकगायिका ममता उपाध्याय यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आमदार सुनील शिंदे यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून देवीचं दर्शन घेऊन आरती केली. या कार्यक्रमामध्ये ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर क्षेत्रातील उत्तर भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नागरिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर अश्विनी पांडे, शीतल मिश्रा, डॉक्टर कन्हैया गुप्ता, डॉक्टर संजय सिंह, ॲडव्होकेट दरम्यान सिंह, विजय प्रताप सिंह, दुर्ग विजय पॉल, गोपाल पांडे, अंकित रॉय या सत्कार मूर्तींचा सत्कार आमदार सुनील शिंदे, संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, सचिव सुरेश मोहिते, शाखा प्रमुख राजेंद्र महाडिक, महेश ढोमणे आणि सीमा राजपूत यांच्या हस्ते करण्यात आला. कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांची आज बदली झाली आहे. त्यांची बदली पालघरच्या जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे. त्यांना तात्काळ पद सोडण्याचे आदेश देण्यात आले असून अगदी काही महिन्यांपूर्वी जाखड यांनी महानगरपालिका आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. जाखड या 2016च्या तुकडीच्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी होत्या. त्यानंतर आता त्यांची ही बदली झाली आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यांनी 2025-26चा अर्थसंकल्प सादर करताना प्रशासनाच्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून पारदर्शक आणि गतिमान प्रशासन राबवण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. त्या दृष्टीनं महानगरपालिकेनं आज एक पाऊल पुढे टाकलंय. आज महानगरपालिकेमार्फत शहरातील नागरिकांना घर बसल्या तक्रार करण्यासाठी तसंच तक्रार कोणत्या कार्यालयात प्रलंबित आहे याचा आढावा घेण्यासाठी एक QR कोड तयार करून त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. याकरता महानगरपालिकेनं grp.bncmc.government.in हे संकेतस्थळ देखील सुरू केलंय. आज महानगरपालिकेमार्फत 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत सुकर जीवनमान या शीर्षकाअंतर्गत नागरिकांच्या सुविधांकरता स्मार्ट तक्रार निवारण प्रणाली निर्माण करण्यात आली आहे. त्यानुसार महानगरपालिकेमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले QR कोड स्टिकर्स हे महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयाबाहेर चिकटवण्यात येतील. नागरिकांनी सदरचे QR कोड स्कॅन करून त्याद्वारे आधी स्वतःची केवळ एकदाच नोंदणी करायची. त्यानंतर तक्रारीशी संबंधित विभाग निवडून त्या विभागाबाबत तक्रार नोंदवायची आहे. यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही. तसंच तक्रारदारानं केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा देखील होणार असून जर संबंधित अधिकाऱ्यानं 7 दिवसात तक्रार निकाली काढली नाही तर सदरची तक्रार अज्ञात प्रणालीमार्फत वरिष्ठ अधिकाऱ्याकडे वर्ग होईल.
याबाबत आयुक्त महोदय हे स्वतः प्रत्येक आठवड्याला आढावा घेणार असून ज्या अधिकाऱ्याकडे 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी तक्रार प्रलंबित असेल त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाईल असं सूतोवाच आयुक्त महोदयांनी केलं आहे. ठाणे महानगरपालिकेनं सर 2025-26 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयकं 1 एप्रिल रोजी करदात्यांपर्यंत पाठवली आहे. त्याबद्दलचा लघुसंदेश मालमत्ता करदात्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवायला सुरुवात झाली आहे. त्याला प्रतिसाद देत सुमारे 1570 जागरूक ठाणेकर करदात्यांनी आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1,80,00,000 रुपयांच्या मालमत्ता कराचा भरणा केला. मोबाईलवर पाठवण्यात आलेल्या लघुसंदेशात 2025-26 या वर्षाची देयकं डाउनलोड, छपाई तसंच इंटरनेटच्या माध्यमातून मालमत्ता कर भरण्याकरता सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रभाग कार्यालयाकडील मालमत्ता कर संकलन केंद्रावर मालमत्ता कर भरण्याच्या सुविधेसह सुरुवात करण्यात आली आहे. सर्व करदाते त्यांचा मालमत्ता कर महापालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या कालावधीमध्ये जमा करू शकतात. सन 2025-26 या आर्थिक वर्षाची देयकं छपाई करून प्रभाग स्तरावर करदात्याला वितरित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून यामध्ये काही कालावधी अभिप्रेत आहे. करदाते कराची देयकं महापालिकेच्या संकेतस्थळावरून तसंच कर संकलन केंद्रावरून विनंतीद्वारे उपलब्ध करून घेऊ शकतील असं उपायुक्त मालमत्ता कर जी गोदेपुरे यांनी सांगितलं. पहिल्या सामाईच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सामाईचा कर एकत्रितरित्या महापालिकेकडे जमा केल्यास कालावधीनिहाय दुसऱ्या सामाईच्या सामान्य करामध्ये करदात्यांना सवलत देण्यात आली आहे. तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांनी विहित मुदतीत मालमत्ता कर भरून उपरोक्त सवलतीचा लाभ घ्यावा. ऑनलाईन पद्धतीनं मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेच्या propertytax.thanecity.government.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम, भीम ॲप याद्वारे कर भरण्याची सुविधा महानगरपालिकेनं उपलब्ध करून दिली आहे. सध्या राज्यामध्ये उष्णतेचं प्रमाण वाढलं असून दिवसा काम करताना अनेक लोकांना अतिउष्णतेमुळे त्रास होत असल्याचं दिसतंय. ठाणे जिल्ह्यात सुद्धा पारा हा नॉर्मल तापमानापेक्षा वाढला असून त्याचा त्रास अनेक लोकांना जाणवत असल्याचं दिसून येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी लोकांना उष्माघातापासून काळजी घेण्याचं आवाहन केलंय. तसंच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परंगे यांनी लोकांना उष्माघाताची लक्षणं ओळखावीत आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन केलंय. उन्हाळ्यामध्ये सतत पाणी पिणं आवश्यक असून कडक उन्हामध्ये गरज असल्यासच घरातून बाहेर पडावं असं आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला thanevarta@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. करदात्यांनी आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1,80,00,000 रुपयांच्या मालमत्ताचा करा भरणा. उत्तर भारतीय समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नागरिकांचा पुरस्कार देऊन केला सन्मान. गणपत गायकवाड आणि त्यांचा भाचा कुणाल गायकवाड याला कल्याण न्यायालयात केलं गेलं हजर. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांची पालघर जिल्हाधिकारी पदावर बदली. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण thanevarta.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसाच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.